हो, आम्हाला फर्स्टली तर कसं होतं, आम्हाला कॅप राउंड्सच्या प्रोसेसबद्दल काहीच माहिती नव्हतं. कोणतरी आम्हाला सजेस्ट केलं होतं, की असं जर का जे काउन्सिलिंग असते, काउन्सिलिंगमध्ये ते लोकं गाईड करतात आणि त्यांनी आम्हाला सांगतात, की कुठल्या प्रोसेस कधी सुरू होते, डेट्स वगैरे किंवा फॉर्म फिलिंगची प्रोसेस किंवा ते नॉन कॅप सुद्धा. आता मी जसं म्हणल्यासारखं नॉन कॅपमध्ये फर्स्ट कम फर्स्ट प्रेफरन्स वगैरे असतो. राईट. तर आम्हाला असं सुद्धा कळलं होतं, की जे काउन्सिलिंगचे असतात, त्यांचे कॉन्टॅक्ट्स असतात आणि ते लोकं लाइक नॉन कॅपमध्ये जे प्रेफरन्सवाला जो हे असतो, तर त्याच्यामध्ये ते म्हणजे आपल्याला सांगतात, की हे या टाईमला ओपन होणार आहे. मग त्या टाईमला आपण तिथे अवेलेबल राहिलं, की आपल्याला सीट मिळू शकते इझिली. की मला स्वतःला सुद्धा खूप गाईडन्स मिळाला. खूप म्हणजे बेसिकली एक जे 5 वे आपल्याला बघायचा असतो, की बाबा हा राईट. फॉर्म तुम्हाला फॉर्म भरायच्या प्रोसेसमध्ये किंवा ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये कुठल्या वेनी गेलं पाहिजे. ते एक गाईडन्स जर कोणी देऊ शकलं, तर ते खूप फायद्याचं आहे. तुम्ही खूप चांगलं गाईड केलं. इव्हन म्हणजे प्रेफरन्ससाठी, फॉर्म फिलिंगसाठी. गुड इव्हनिंग आदित्य. थँक्यू सो गुड मच इव्हनिंग तू सर. जॉईन झाला आम्हाला या फीडबॅक कॉलसाठी. तर सर मी आदित्य नाईक. मी सध्या राहणार पुण्यात राहतो मी सध्या ओके. चिंचवडमध्ये. आणि सीईटीचा माझा स्कोर 98% होता आणि जेईसाठी मी प्रिपेअर नव्हता केला. लाइक लास्ट एक 15 ओके. डेज मध्ये फक्त अभ्यास केलेला. सो थोडा कमी होता. ओके. 85.17 स्कोर होता माझा. ओके. ओके. म्हणजे त्या एक्झॅक्ट आठवण नाही गेलाय मला पॉईंटमध्ये, नो बट प्रॉब्लेम. असंच काहीतरी होता. 7च्या कुठल्यातरी ह्याच्यामध्ये होता. ओके. मध्ये. ठीक आहे. म्हणजे आणि कॅप आणि नॉन कॅपच्या काय अलॉटमेंट्स होत्या तुमच्या? माझं कॅपमध्ये तर म्हणजे मी प्रेफर सगळं मेकॅनिकलच केलं होतं. मला माझी म्हणजे फील्ड ऑफ इंटरेस्ट मेकॅनिकल आहे. तर मी सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त मेकॅनिकलच प्रेफर केला होता. आणि जसं ओके. तुम्ही जी लिस्ट बनवून दिली त्या हिशोबाने सगळं पहिले सीओईपी होतं, मग व्हीजेटीआय, मग सरदार पटेल आणि मग पीसीसीओई. राईट. आणि आपलं 5वा ऑप्शन होता आय गेस वालचंद टाकला होता. ओके. तर कॅपमध्ये मला पीसीसीओई एक लागलं होतं. ओके. थर्ड ऑप्शन पण तेच राहिलं होतं. आणि मग नॉन कॅपमध्ये मग मला सरदार पटेल झालं होतं अलॉट. त्यानंतर मग सरदार पटेलमध्ये गेलेलो आणि देन व्हीजेटीआयमध्ये झालं असतं, बट व्हीजेटीआयसाठी थांबलो नव्हतो मी. ओके. व्हीजेटीआयमध्ये थोडंसं कसं झालं तिथे थांबलो असतो तर मे बी मिळालं असतं. बट व्हीजेटीआयच्या जागी इकडे सीओईपीमध्ये थोडंसं ट्राय केलं होतं जास्त. राईट. आणि सीओईपीमध्ये मेकॅनिकलची सिस्टर जी ब्रांच आहे मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यामध्ये माझं झालं. सो मग राईट. मी तिकडं व्हीजेटीआयसाठी वेटच नाही केला. ओके. ओके. म्हणजे पण फक्त तेवढं झालं, की इकडून कॅन्सल करून तिकडे घ्यायचं. ते 3-4 दिवस थोडे हेक्टिक गेले फक्त नॉन कॅबचे. पण बाकी सगळं लाइक अलॉटमेंट झाली आणि आपलं म्हणजे चांगलं गेलं. ओके. वंडरफुल. तर सगळ्यात पहिले जे तू आन्सर केलं त्यातलंच मला काही प्रश्न विचारायचा की मेकॅनिकल जसं तू सांगितलं की तुझी फील्ड ऑफ इंटरेस्ट होती. तर ही फील्ड ऑफ इंटरेस्ट कशी तू आयडेंटिफाय केली इतक्या अर्ली स्टेजला की तुला मेकॅनिकल ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग करायचं? आता फर्स्टली माझे पप्पा सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर आहेत. मग मे बी ओके. तो पण इन्फ्लुएन्स असू शकतो. बेसिकली माझं सुद्धा असंच आहे, की मला ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री किंवा मेकॅनिक्स किंवा कुठलीही मशीन, कुठल्याही गोष्टीचं वर्किंग कसं होतं, ते जाणून घेण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. आणि त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर मला लक्षात आलं होतं, की हे आपल्याला शिकायला कुठे मिळणार आहे ते मेकॅनिकलमध्येच. एक्झॅक्टली. आणि इनफॅक्ट मी खूप हॅपी आहे कारण की मॅक्झिमम लोकांना त्यांचा इंटरेस्टच नाही माहिती. जसं मी पण आज सगळ्यांना म्हणतो की कुठलीच ब्रांच चांगली वाईट नाही, इट ऑल डिपेंड्स की तुम्ही किती एक्सपर्ट बनत आहे त्या पर्टिक्युलर ऍक्च्युली. ब्रांचमध्ये. आणि म्हणजे इवन पास्ट स्टुडंट्स जे मी ऐकलं आहे, यू कॅन करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की सीयूपी मध्ये मॅन्युफॅक्चरिंग किंवा बाकीच्या प्रोडक्शन सारख्या ब्रांचेसमध्ये सुद्धा एक्सलंट प्लेसमेंट्स आहे, इन्क्लुडिंग मर्सिडीज बेन्स सारख्या कंपनीज प्लेसमेंटसाठी हो. तिथे येत आहेत. आणि आता जसं कॅप राऊंड मध्ये तू म्हणाला की पीसीसीओ लागलं होतं, जे चांगलं कॉलेज आहेच नक्की, बट सीयूपी एका वेगळ्या लेवलवर आहे. इट इज वन ऑफ द बेस्ट, नॉट रिनाउंड आहे. जस्ट इन महाराष्ट्र बट इन इंडिया ऑल्सो. हो, 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 हो. तर ह्या दोघांमध्ये कसा डिफरन्स तू ऍज अ स्टुडंट आयडेंटिफाय करतो पीसीसीए कॉलेज आणि सीओपी कॉलेजमध्ये, जे काही तुझं मिनिमम इंटरॅक्शन झालं असणार मे बी, बट त्याच्या बेसिसवर? तर तसं तर एन्व्हायरमेंट दोन्हीकडे वेगळे. म्हणजे हम्म. कॉलेज टू कॉलेज डिफर करतच म्हणा. बट या दोन मध्ये मला जाणवलं, की बऱ्यापैकी वेगळं आहे एन्व्हायरमेंट. तुझा पिअर ग्रुप जो आहे, फ्रेंड सर्कल जो आहे, तो सुद्धा इथे खूपच वेगळ्या लेवलचा असणार आहे हो, अज्युम. ऍक्च्युली. आणि पीसीसीआय मध्ये कसा हा तो एक डिफरन्स बरोबर आहे, की पीसीसीआय मध्ये डोनेशन बेस्ड सुद्धा ऍडमिशन आहेत काही काही. आणि मोस्टली सगळे जे आहेत ते असे अकॅडमिकली स्ट्रॉंगच आहेत. डेफिनेटली. आणि इनफॅक्ट म्हणजे तू जसं एक्स्ट्रा करिक्युलर बद्दल बोलत होता, तर त्याच्यामध्ये खास करून मला मेन्शन करायचं आहे तुमचं जे युपीएससी सेल आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सेल, ते इट इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट सेल. म्हणजे हो. दरवर्षी युपीएससी मध्ये पास होणारे विद्यार्थी म्हणजे सीयूपीचे एक स्टुडंट असतातच असतात. आणि कधी कधी तर मी तो नंबर 5-8 असा पण बघितला, जो की ह्यूज नंबर आहे. कारण की टोटल नंबर ऑफ सीट्स फक्त 700-800 आहे युपीएससी मध्ये. हो, 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 हो. त्यातल्या 7-8 सीट एक सिंगल कॉलेज प्रोड्यूस करत आहे. तर ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सेलचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे.
आणि नॉट जस्ट दॅट, टू ऍड ऑन, जे मी ऑन्टरप्रिनरशिप सेल पण बघितलाय हो, सीओईपीचा, तो पण हाऊस खूपच दिसेल. हो, जबरदस्त. त्यांच्या आमच्या इथं तर एक फेस्ट असतो खास, जो मुलांना प्रमोट करतो की तुम्ही तुमचे स्टार्टअप्स असतील ते घेऊन या, पेटेंट करा. आता ते भाऊस इसेल बद्दल आता मी स्वतः त्याचा एक पार्ट होतो फर्स्ट इयर ओके. मध्ये, म्हणून मी सांगू शकतो जास्त की राईट. त्यांचा एक PSF म्हणून असतो, पुणे स्टार्टअप फेस्ट. ओके. इथं जगभरातले स्टार्टअप्स येतात, तुम्हाला नाईस. त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करायला मिळतं. बऱ्याच लोकांना इंटर्नशिप लागतात. ओके. तुमचं चांगलं जर तुमचा कॉन्टॅक्ट वाढला, की तुमचं जर हम्म. बोलणं चांगलं असेल किंवा तुमचं त्यांना काही क्वालिटीज आवडल्या, इंटर्नशिप मिळतात. किंवा मग तुम्हाला इन्स्पिरेशन मिळतं की समजा हा स्टार्टअप आहे, त्याच्यावरून आपण काय ते करू शकतो. ते राईट. स्वतः प्रमोट सुद्धा करतात त्या स्टार्टअप्सला, की राईट. बाबा तुम्हाला काय हवंय, मदत हवी आहे, गायडन्स हवाय, मेंटरशिप हवी आहे. इन्व्हेस्टमेंट सुद्धा भरपूर मिळतात ओके. बऱ्यापैकी, म्हणजे छोटे मोठे तरी इन्व्हेस्टमेंट असतातच. बट त्यांचे कसं आहे, कॉन्टॅक्ट भरपूर आहेत आणि तुम्हाला नेटवर्किंग करायला मिळतं. मोठे मोठे इन्व्हेस्टर्स सोबत, एंजल इन्व्हेस्टर्स जे असतात ते येतात तिथं. इव्हन राईट. शार्क टँक सारखा पण एक शो इथं लागतो. ओके. त्याला आपण वंडरफुल. पिक्चर्स व्हॅली म्हणून नाव आहे. शार्क टँक सारखं असतं की तुम्ही येऊन पिच करायचं आणि बाहेरचे सुद्धा येतात. आमच्याच मुलांचे नसतात. मुलांना राईट. तर ते राईट. पहिलं प्राधान्य असतं, बट बाहेरचे सुद्धा येऊन पिच करू शकतात. आणि त्यांना जवळपास काय त्याचं काउंट एक्झॅक्ट मला लक्षात नाही, बट मागच्या वर्षी तर 7 करोडचा काहीतरी इन्व्हेस्टमेंट होती, 7 करोड. ओके. वंडरफुल. म्हणजे खूप, त्या म्हणजे सीओएपी म्हणजे फक्त अकॅडमिकली नाहीये, पण बाहेरून सुद्धा राईट. खूप स्कोप आहे मुलांना. एक्झॅक्टली. आणि हे जे सगळे एक्सपोजर तुला फर्स्ट इयर मध्ये भेटत आहे, हे इटसेल्फ टॉक्स व्हॉल्युम्स अबाउट द कॉलेज. अदरवाइज हे एक्सपोजर इतक्या लवकर नाही भेटत. आणि जे मी अदरवाइज सुद्धा आय फॉलो लॉट ऑफ पेजेस ऑफ सीओएपी वगैरे, किंवा स्टुडंट सुद्धा पाठवत असतात. तर तुमच्या इथे जे गेस्ट स्पीकर्स येतात, खास करून आय डोंट नो कुठल्या इव्हेंटला येतात, तर ते गव्हर्नर, आर्मी चीफ, चीफ मिनिस्टर्स वेगवेगळ्या स्टेटचे, म्हणजे हे जे हो, एक्सपोजर आहे, याचे म्हणजे यू कॅनॉट पे फॉर दॅट, ते इतकं जबरदस्त एक्सपोजर आहे. असं गेस्ट स्पीकरचा असं एक्झॅक्ट कुठला इव्हेंट नसतो. फक्त कसा सीन आहे, प्रत्येक प्रत्येक इव्हेंट ट्राय करते की बेस्ट ऑफ बेस्ट राईट. आम्ही मुलांना म्हणजे कसं देऊ शकू. राईट. म्हणजे आता मी 3 इव्हेंट्सच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये फर्स्ट इयरला जॉईन झालेलो. ओके. ऍज अ व्हॉलेंटियर होतो, बट तिथे शिकायला भरपूर मिळतं काय. मग राईट. त्यातून आम्हाला कळले की त्यांचा मोटिव्ह काय असतो, की बेस्ट ऑफ बेस्ट आपल्याला जे आहेत त्यांचा आपल्याला कसं कॉन्टॅक्ट होईल. आणि असं आहे की सीओपीचं एक रिनाऊंड असल्यामुळे ते लोक सुद्धा येतात स्वतःहून. राईट. बरेच लोक तर काही चार्ज पण करत नाहीत. राईट. 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 ओके ठीक आहे, मुलांना गाईड करायचं, आम्ही येऊ. डेफिनेटली. फक्त मग फक्त मग ते येतात, मुलांना गाईड करतात आणि ते खरंच फायद्याचं आहे मुलांच्या पण आणि कॉलेजच्या पण. म्हणजे एक एक ओव्हरऑल कॉलेजसाठी सुद्धा चांगलं आहे की ते लोक आले, गाईड केलं. राईट. एक चांगलं नाव होतं त्याच्याने. आणि बऱ्याच जागी तर असं आहे की त्यांनी गाईड करून बऱ्याच मुलांचा फायदा सुद्धा झालेला आहे. आता आमच्या बॅचचा अजून काही नाही, असं वर्क इन प्रोग्रेस आहे. बट राईट. जे सिनियर्स वगैरे आहेत, अल्युमिनाय वगैरे, राईट. अल्युमिनाय नेटवर्क सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे सीओएपी. डेफिनेटली. मग त्याने आपल्याला भरपूर म्हणजे शिकायला वगैरे आणि भरपूर काही एक्सपोजर सुद्धा मिळतं. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. लेट्स अज्युम की सपोज तुला नॉन कॅप माहिती नसतं, तर तू आज पीसीसीए मध्ये असता हो. मे बी. नॉन कॅप बद्दल तुला कसं माहिती पडलं? मे बी आमच्या थ्रू माहिती पडलं, की आधीपासून माहिती होतं तुला? नॉन कॅपचं मला थोडीफार इन्फॉर्मेशन होती, बट मला जी इन्फॉर्मेशन होती ती अशी होती की आधीच्या म्हणजे 2-3 वर्षापूर्वीचा जो नॉन कॅप होता जेव्हा सुरू झाला होता, तेव्हा फर्स्ट कम फर्स्ट प्रायोरिटी असं काहीतरी होतं. ओके. ओके. पण आता माझ्या वेळेस जे झालं नेमकं, ते सेंट्रलाइज झालं होतं नॉन कॅप सुद्धा. राईट. नॉन कॅप सेंट्रलाइज झालं म्हणजे त्यांनी तुमच्या रँक बेसिसवरच नॉन कॅप सुद्धा राईट. तिथं राईट. जाऊन तुम्ही बसायचं. आणि ते लोक कसं असणार मग की आधी रिझर्वेशन वाले ओपन करतात, प्रत्येक कॉलेजचं वेगळं असतं तसं तर. मग इथं सीओबी मध्ये तसंच होतं, सरदार पटेल मध्ये सुद्धा तसंच होतं जवळपास. आणि व्हीजेटीआय सुद्धा तसंच होतं की त्यांनी कसं केलं तर मी 3 जागी थांबलेलो जवळपास. ओके. 3 मध्ये त्यांनी बोलले की तर आधी तू हे तीन एससी वाले. कसे मॅनेज केले होते, बाय द वे? म्हणजे कुठे पॅरेंट्स होते किंवा हो, कुठे तसंच होते? तसंच तसंच. आधी सुरुवातीला सीओएपी ला मी होतो. कसं 20-21 तारीख हा टाइम ऑगस्ट. होता तो. 20 ऑगस्ट. इकडून इकडे पळा, हा. वीस राईट. एकवीस तारखेला सीओईपीचं होतं. तर राईट. तेव्हा मी सीओईपी मध्ये मी स्वतः होतो थांबलेलो. आणि किती बरं, रात्री 21 तारखेला रात्री 4 वाजेपर्यंत थांबलो होतो मी. राईट. 4 वाजता थांबलो आणि मग तेव्हा त्याने डिक्लेअर केलं की नाही, लाईक आता ओपनचे सीट्स काही राहिले नाहीत. मी स्वतः ओपन मध्ये. ओपन राईट. मध्ये असल्यामुळे थोडं जास्त प्रॉब्लेम झाला. माझा सर्वात शेवटी लागायचा नंबर. मग ते ओपन मध्ये असल्यामुळे सर्वात शेवटी माझं ते सीट संपले आणि त्यांनी म्हणले की ओपनचे सीट संपले सगळे. मग मी निघालो आणि कसं झालं की नेक्स्ट डे मग मी गेलो मुंबईला ओके. सरदार पटेलसाठी. सरदार पटेलचं होतं 23 तारखेला. 23 तारखेला सरदार पटेलचं होतं आणि 23 तारखेला सरदार पटेलमध्ये मी आधी फॉर्म भरला होता. त्यांचा प्रत्येक नॉन कॅपचा जो फॉर्म असतो, प्रत्येक कॉलेजचा वेगळा येतो. राईट. मग राईट. त्यांनी टाइम टाइम टू टाइम रिलीज करतात, ते आपण बघून राहावं लागतं आणि बघितलं की मग ते भरायचं. आणि तो भरला की त्याची फीस काहीतरी असते नॉमिनल त्याने तुम्हाला तिथे सरदार पटेलमध्ये मेकॅनिकल लागलं होतं ना? हो. हम्म. सरदार पटेल मध्ये मेकॅनिकल लागलं होतं, व्हीजेटीआय मध्ये मेकॅनिकल मिळत होतं, बट मी थांबलो असतो तर.
त्याच्यामध्ये कसं सरदार पटेल मध्ये त्यांनी आधीच एक लिस्ट लावली, ज्यांनी फॉर्म भरले त्यांची फक्त. राईट राईट काय राईट. म्हणले की फॉर्म मेरिट लिस्ट. भरलेले जे सगळे आहेत त्यांचे फक्त एक लिस्ट मधून रँक वाईज त्यांनी अलॉटमेंट केली मग. बरोबर. म्हणजे तो माझा रँक होता, सेकंड होता माझा त्यांच्या फॉर्म मध्ये. ओके. माझ्यावर एक होता, तो माझ्यापासून ते 3.3 0.4 पर्सेंटाईल जास्त होता. राईट. आणि मी सेकंड होतो, आणि त्याच्यामध्ये त्यांनी फक्त लाईक विचारलं की कुठलं सीट हवंय. मी म्हणलं मेकॅनिकल. ते लाईक मला मिळालं. जे बरोबर. डीडी सबमिट करून मला मेकॅनिकल मिळालं, जे काय झालं ते. तिथून मग सरदार पटेल लागल्यावर नेक्स्ट डे 24 तारखेला होतं इकडं विजिट. व्हीजेटीआयला. व्हीजेटीआयला आणि पॅरलली मग इकडे सीओपी मध्ये दोन्ही दिवस माझे, म्हणजे 23 तारखेला वडील होते आणि 24 तारखेला आई थांबली होती. ओके. आणि 24 तारखेला नेमकं मी थांबलो जेव्हा होतो, तेव्हा म्हणजे मी तिकडे व्हीजेटीआयला सकाळी गेलेलो आणि इकडे आई माझी थांबली होती दिवसभर. ओके. तेव्हा माझं 3 ते 4 वाजेपर्यंत काहीतरी झालं होतं त्यांचं व्हीजेटीआयचं ओपन. म्हणजे सुरुवातीचे जे होते, जे एससी एसटी ओबीसी राईट वगैरे राईट. जे, आणि ओपन मधले मेकॅनिकल तेव्हा संपले होते. ओके. तर त्याने काय म्हणले की जे ओबीसीचे आहेत, ओबीसीचे मुलं काहीच नव्हते. ओके. ओबीसीचे जे मेकॅनिकल होते त्याचे 8 सीट काय ते उरले होते, आणि परत अजून सुद्धा जे रिझर्वेशन होते. त्यांनी काय म्हणले होते की आता 6 वाजता दुसरा अजून एक राऊंड सुरू होईल, त्यामध्ये हे जे सीट आहेत सगळे ओपन मध्ये येतील. राईट राईट राईट. आणि ओपन मध्ये आल्यावर कसं होतं, मला माहिती होतं माझ्या वरचे जे आहेत ते 10 मुलं होते काहीतरी माझ्यावरती तेव्हा राईट. पर्सेंटाईल मध्ये, आणि त्यांचे प्रेफरन्सेस मी विचारल्यावर मला एक अंदाज आला होता की मला मिळतंय म्हणून मेकॅनिकल. डेफिनेटली. पण त्याच दरम्यान काय झालं, मी नेमकं तिकडे होतो आणि माझी आई इकडे होती, तर इकडे मला मेकॅनिकल तर नव्हतं मिळत, बट ते डिसिजन घेतला की मॅन्युफॅक्चरिंग मिळतंय. आणि राईट मॅन्युफॅक्चरिंगचं मग आम्ही थोडंफार आता तिथे लगेच फोनाफोनी वगैरे केली, विचारलं राईट विचारलं लोकांना की मॅन्युफॅक्चरिंगचा कोर्स काय कसा आहे ते. आणि मग त्याच्यानंतर मला कळलं की मेकॅनिकल मॅन्युफॅक्चरिंग सेमच आहे, काही इश्यू राईट नाही. म्हणजे प्लेसमेंट आणि हे सगळ्याच्या हिशोबाने किंवा बाकीच्या नॉलेजच्या हिशोबाने राईट किंवा एक्सपर्टीजच्या हिशोबाने सगळं सेम शिकवतात. राईट राईट मग राईट. तसं हिशोबाने म्हणलं मग मॅन्युफॅक्चरिंग घेतोय. तर मॅन्युफॅक्चरिंग घेतल्यावर सुद्धा कसं आहे की थोडंसं आपल्याला अजून पुश करावं लागणार आहे, कारण की नाव मॅन्युफॅक्चरिंग घेतं, मेकॅनिकल राईट येत. मग त्यासाठी फक्त मग होतं की बाबा आता काहीतरी वेगळं करावं लागेल, थोडंफार कोर्सेस वगैरे किंवा मेकॅनिकल साईडचे जे काय असेल ते, किंवा मायनर्स मध्ये मेकॅनिकल वगैरे राईट. आपण प्रेफर करता आलं तर ते करू. मग बरोबर. तसं डिसिजन घेतला आणि मग तिकडे मेकॅनिकल घेतलं, मॅन्युफॅक्चरिंग घेतलं इकडे. मॅन्युफॅक्चरिंग. आणि मग तिकडं व्हीजेटीआयला मग थांबलो नाही मग मी. मग तेव्हा ओके. कसं होतं की आता इकडे मिळत होतं सीओईपी, आणि सीओईपी टॉप नॉच मिळाल्यावर मग तिथे व्हीजेटीआयला परत थांबून फायदा नाही. कारण की आधीच पीसीसीओ कॅन्सल करून मी सरदार पटेलला घेतलं होतं. राईट सरदार पटेल कॅन्सल करून व्हीजेटीआयला घ्यायच्या जागी आता इकडे सीओईपी ला घेतलं होतं. मग राईट. व्हीजेटीआयला जरी मेकॅनिकल लागलं असं, मग इकडे कॅन्सल करून तिकडं मेकॅनिकल. परत मग वाट बघायची की सीओईपी मेकॅनिकल मिळतं का नाही. मग ते इकडून तिकडे ते राईट. सगळं जम्प जास्त झालं असतं, मग तेवढं आधीच हे 3 दिवस खूप हेक्टिक गेले होते. एक्झॅक्टली. आणि कधी कधी आपल्याला एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन पण पाहिजे हो की ऍक्च्युली. मिळालं आहे, वी आर सॅटिस्फाईड. आणि किती हा. धावणार, नाही तर एंडलेस गेम आहे, किती धावू शकता तुम्ही धावायचं असेल तर. हो, मी तेच म्हणलं ना, हे 3 ते 4 दिवस असे होते की मला राईट. रात्री 4 वाजेपर्यंत थांबावं लागलं सीओईपी मध्ये. तर एक्झॅक्टली. आणि सरदार त्याच्यामुळेच पटेलला आम्ही सुद्धा. आधीपासनं सगळ्यांना सांगायचो, पॅरेंट्स आणि स्टुडंट्सला, की शेवटचे 4 दिवसासाठी तुम्ही मेंटली तयार राहा, की तिथे तुम्हाला ऍक्च्युली. टॉर्चर होणारच आहे आणि हो. हे धावपळ होणारच आहे. तिकडं खायचं प्यायला सुद्धा थोडं होतं, परत तिथं राईट राहायचा सुद्धा प्रॉब्लेम होतो, म्हणजे थांबायचं सुद्धा. की राईट. कंटाळा येतो मोस्टली, तर वाट बरोबर. बघायचं असतं आपल्याला. काही नाही, आपलं काम काही नाही, फक्त तुम्ही तिथं बट बस. ऍट द एंड ऑफ द डे एफर्ट्स वर्थ आहे. सपोज हो. आपण पीसीसी वरून एफर्ट्स. सरदार पटेल किंवा इव्हन सीओएपी चाललो, खूप वर्थ आहे, कारण की ते लाईफ ट्रान्सफॉर्मिंग इव्हेंट्स आहे हे तुमचे. हो आय हो थिंक. हो. आदित्य, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही डिसाईड केलं होतं आमची काउन्सिलिंग सर्व्हिस घ्यायचं, तेव्हा तुम्ही काही एक एक्सपेक्टेशन्स ठरवले असणार की हा हा फायदा व्हायला पाहिजे, बेनिफिट व्हायला पाहिजे, तर तो झाला का तुम्हाला? हो, आम्हाला फर्स्टली तर कसं होतं, आम्हाला कॅप राऊंडचे प्रोसेस बद्दल काहीच माहिती नव्हतं. ओके. ते माहिती होतं ते कसं, एक जण एक सांगणार, दुसरा दुसरं सांगणार, लाईक 10 गोष्टी होत्या डोक्यात की असं असं असतं. कोणतरी आम्हाला सजेस्ट केलं होतं की असं जर का जे काउन्सिलिंग असते, काउन्सिलिंग मध्ये ते लोक गाईड करतात आणि त्यांनी आम्हाला सांगतात की कुठले प्रोसेस कधी सुरू होते, डेट्स वगैरे, किंवा फॉर्म फिलिंगची प्रोसेस, किंवा ते नॉन कॅप सुद्धा. आता मी जसं म्हणलं की नॉन कॅप मध्ये फर्स्ट कम फर्स्ट प्रेफरन्स वगैरे असतो. राईट. तर आम्हाला असं सुद्धा कळलं होतं की जे काउन्सिलिंग ते असतात त्यांचे कॉन्टॅक्ट असतात, आणि ते लोक लाईक नॉन कॅप मध्ये जे प्रेफरन्स वाला जो हे असतो, त्याच्यामध्ये ते म्हणजे आपल्याला सांगतात की हे या टाइमला ओपन होणार आहे. मग त्या टाइमला आपण तिथे अवेलेबल राहिलं की आपल्याला सीट मिळू शकते इझिली. मग त्याच्या हिशोबाने सुद्धा होतं की बाबा ठीक आहे, त्या नॉन कॅप साठी सुद्धा आणि कॅप साठी सुद्धा जे आहे ते सुद्धा आपल्याला फायद्याचं राहील. मग दोन्हीच्या हिशोबाने आम्ही लाईक काउन्सिलिंगचं प्रेफर केलं होतं, बट ते नॉन कॅप साठी तर डायरेक्ट सेंट्रलाइज केल्यामुळे बाकीच्या तर काही होतं नव्हतं काही राईट लाईक त्याच्यामध्ये. बट कॅप साठी जे फॉर्म फिलिंग होतं किंवा जे आपल्याला प्रेफरन्सेस टाकायचे होते, राईट. त्यामध्ये थोडंफार म्हणजे लाईक नक्कीच हेल्प झाली आहे आणि त्यामध्ये. हे जे आपले ऍप होता किंवा इंजिनिअरिंग ब्रांचचे जे व्हिडिओज लेक्चर्स वगैरे होते आपले एक्सपर्ट्सचे,
याच्यामुळे काही डिसिजन मेकिंग मध्ये हेल्प झाला तुम्हाला? हा म्हणजे माझ्या अकॅडमिकली तर माझा बेसिक ते डिसिजन तोच होता. मेकॅनिकल मला चेंज करायचंच नव्हतं. राईट. लाईक आपली पण मीटिंग झाली होती पहिली, जे राईट. 1-on-1 होती त्याच्यामध्ये सुद्धा मी तेच आय गेस बोललेलो तेव्हा, की राईट. राईट. मेकॅनिकलच आहे त्याला, एक मला चेंज नाही करायचं. राईट. पण व्हिडिओ जे होते गायडन्स साठीचे, जे म्हणजे फॉर्म मध्ये किंवा अच्छा किती तीन तीन का चार फॉर्म होते आय गेस. राईट. पहिले दोन फॉर्म होते ते फर्स्ट कॅप राऊंड साठी, सेकंड कॅप साठी अजून एक फॉर्म होता, थर्ड कॅप साठी अजून एक फॉर्म होता, त्याचे फीस पेमेंट वगैरे काय ते फी स्ट्रक्चर वगैरे, कुठलं प्रेफरन्स टाकल्यावर लवकर मिळेल आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळेल राईट. आपल्या पर्सेंटाईलच्या हिशोबाने. मग राईट. त्यामध्ये आम्हाला लाईक खूप चांगली हेल्प झाली, की प्रेफरन्स टाकून आम्ही हे करू शकलो, डिस्ट्रीब्यूट करू शकलो, की कुठलं पहिले मिळेल आणि कुठलं नंतर. आणि त्या हिशोबाने बरोबर झालं. म्हणजे राईट. जे डिसाइडेड होतं तसंच, एक्सपेक्टेड होतं तसंच झालं. आणि ते हेल्पफुल होतं बऱ्यापैकी. अजून तुला काही रेकमेंडेशन द्यायच्या मुलांना जे नेक्स्ट इयर ऍडमिशन घेणार आहे, की त्यांनी काही पर्टिक्युलर वेनी ऍडमिशन प्रोसेस बघायला पाहिजे, करायला पाहिजे वगैरे? ऍडमिशन प्रोसेस म्हणजे आता खरं तर पेशन्सचं काम आहे सर्वात पहिले तर, की राईट. तुम्हाला जर म्हणजे तुमचं पर्सेंटाईल जरी थोडंफार कमी असेल तरी तुम्ही एंड पर्यंत होप नका सोडू. कारण की बऱ्याच जणांचे मी असे पाहिले की त्यांनी सोडून दिलं, राईट. किंवा इट्स ओके सोडून दिलं, आम्हाला जे मिळालं ते आम्ही खुश आहे. पण त्यांना जर त्यांनी ट्राय केलं असतं दुसरीकडे नॉन कॅप मध्ये किंवा दुसरीकडे कॅप मध्ये सुद्धा सेकंड थर्ड राऊंडला मिळालं असतं. आता कॅप सुद्धा आपण जे सीट होल्ड करून ठेवतो सेकंड किंवा थर्ड राऊंड पर्यंत, ते आपल्याला जर प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं तर आपण नक्कीच ऍडमिशन घ्यावं. जर राईट. प्रेफरन्सचं कॉलेज नसेल तर थर्ड कॅप पर्यंत थांबावं. बऱ्याच जणांनी काय एक्झॅक्ट. केलं, फर्स्ट कॅप मध्ये लागलं, ठीक आहे, जे लागलं ते ऍडमिशन घेऊन टाकू, कोण थांबणार आहे. राईट. किती फीज एक 500-700 रुपये वरची असते किंवा काय असेल ते वाढेल थोडंफार या वर्षी माहित नाही. बट जी थोडी थोडकी जी फीज आहे त्या फीज साठी आपण जर चान्स नाही घ्यायचा म्हणला ना, तर ते मग प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. की नॉन कॅप मध्ये तुम्हाला जे बेस्ट हवंय ते जर मिळालं तर बेस्टच आहे कॅप राईट. मध्ये. थर्ड राऊंड पर्यंत वेट करा पण कॅप मध्ये सुद्धा. पण राईट. नाही मिळालं तर नॉन कॅप मध्ये तर ट्राय कराच, असंच मला सजेशन एक्झॅक्टली, आहे. यू गॉट इट बँग ऑन की इट इज अ गेम ऑफ पेशन्स. तुम्ही हो जितके ऍक्च्युली. जास्ती पेशन्स ठेवणार तितकं तुम्हाला अपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार. आता तुम्ही अपॉर्च्युनिटीज घेता नाही घेता, दॅट इज अ डिफरंट स्टोरी, बट अपॉर्च्युनिटीज नक्की क्रिएट हो होतात. हो हो. आता होऊ शकते की मे बी सपोज सरदार पटेलमध्ये नसतं झालं, लेट्स अज्युम, बट VIT मध्ये डेफिनेटली झालं असतं, हो किंवा त्याच्यापेक्षा बेटर झालं असतं मे बी. अजून दुसरीकडे कुठे DJ सांगवी झालं असतं. अपॉर्च्युनिटीज होणार, म्हणजे जे कॅप मध्ये लागला त्याच्यापेक्षा बेटर तर नक्कीच लागणार हो तुम्हाला हो नॉन हो. कॅप मध्ये, फॉर शुअर. एकदम आणि परफेक्ट. पर्सेंटेज तुमचं ते मग कसं असतं नॉन कॅप मध्ये ना, कमी पर्सेंटेज वाल्याने चांगले ब्रांच मिळू शकतात. एक्झॅक्टली. कारण की ते लेवल कमी कमी होत जाते ना राईट. राईट. अलॉटमेंटची. कारण बरोबर. की बऱ्याच वेळा कसं असतं, आता कॅप होईपर्यंत ना जोसा NIT का. रिझल्ट आलेला नसतो, जे ऍडव्हान्सचा वगैरे. बरोबर. ऍडव्हान्स रिझल्ट आला ना की बरेच जण इकडचा कॅन्सल करून तिकडे जातात, NITs IITs ला. राईट. मग राईट. ते सीट जे वरचे रिकामे झालेले असतात, आता कसं जे लोक NIT क्रॅक करतात ते ऑफकोर्स सीईटी मध्ये चांगलेच मार्क असतात, बरोबर आहे. त्यांना ऑफकोर्स चांगले चांगले कॉलेज लागलेले असतात. त्यांनी जर सीट सोडली तर ऑफकोर्स ते एक 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 सीट वरती जात जातं आपल्या रँक प्रमाणे. मग ते एक्झॅक्टली. वरची सीट नॉन कॅप काढण्यामागचाच त्यांचा तो मोटिव्ह होता ना, की NIT जे सीट रिकामे झालेत, जे लोक मुलं सोडून जातात राईट. नंतर, त्यांना भरायचं. मग त्यांना भरायसाठी मग कमीच्या लोकांना सुद्धा मिळू शकतं, आणि तुमचं जर लक चांगलं असेल तुम्हाला तर मिळेल जाईल. एक्झॅक्टली, तू एकदम बरोबर पॉईंट म्हटला. आणि इनफॅक्ट मला जो मोस्ट फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन असते पॅरेंट्सचा तो हा असते की सर COAP मध्ये 30 जागा कशा खाली आहे, PICT मध्ये कॉम्प्युटर सायन्स मध्ये 50 जागा कशा खाली आहे, दे डोंट बिलीव्ह मी. तर एक्झॅक्टली तू जो पॉईंट म्हटला तोच आहे, की जेव्हा त्यांना तिथे प्रोसेस चालू आहे तर ते कॅप 1 मध्ये फक्त ₹1000 पे करून सीट सिक्युअर करतात, आणि हा दे नेव्हर पे द एंटायर फीज. आणि ती सीट अवेलेबलच होत नाही जोपर्यंत कॅप 3 संपत नाही. म्हणजे काय, ते डिरेक्टली नॉन कॅपला गेली. तर एक्झॅक्टली. त्याच्यामुळे नॉन कॅप मध्ये खूप फायदा आहे, आणि आपण सगळ्यांनीच तो फायदा डेफिनेटली घ्यायला पाहिजे. हो परफेक्ट आदित्य. फायनली वन लास्ट क्वेश्चन मला विचारायचा आहे की तू रेकमेंड करणार का आमची सर्व्हिस बाकी लोकांनी? हो नक्कीच करेन. कारण की मला स्वतःला सुद्धा खूप गायडन्स मिळाला, खूप म्हणजे बेसिकली एक जे पाच वे आपल्याला बघायचा असतो, की बाबा हा राईट. फॉर्म तुम्हाला फॉर्म भरायच्या प्रोसेसमध्ये किंवा ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये कुठल्या वेनी गेलं पाहिजे, ते गायडन्स जर कोणी देऊ शकलं तर ते खूप फायद्याचं आहे. तुम्ही खूप चांगलं गाईड केलं, इवन म्हणजे प्रेफरन्ससाठी, फॉर्म फिलिंगसाठी, आणि प्रत्येक वन ऑन वन सुद्धा जो काही डाऊट होता, मला आठवते मी कॉलेजमधून सुद्धा नॉन कॅपला सुद्धा बसलेला असताना बऱ्याच वेळा तुम्हाला फोन केलाय, की राईट. हे या ह्याची ही ब्रांच चांगली का त्या राईट. कॉलेजची ती ब्रांच चांगली, किंवा मग ह्याचं प्लेसमेंट किंवा त्या कॉलेजचं रँकिंग, किंवा इथं थांबू दे का, इथं हे सीट आहे तिथं ते सीट आहे. राईट. ते गायडन्स जो बरोबर. असतो, गायडन्स मिळालेला मग इव्हन एनी टाइम खूपच चांगलं आहे. आणि त्यासाठी राईट. मी तुम्हाला सजेस्ट नक्कीच करेन. थँक्यू सो मच आदित्य.